पौष्टिक आरोग्य गुणधर्म असलेल्या दुधी भोपळ्याचं म्हणजे सुपर फूडची आज आपण रेसिपी बनवणार आहे। अतिशय रुचकर म्हणजे पेढ्यापेक्षाही खव्यापेक्षाही भारी अशी रेसिपी आज मी इथे दाखवणार आहे। विशेष म्हणजे मी प्रथम बनवलेला आहे। अगदी माझ्यावर चाटून पुसून खायची वेळ आली कारण मला राहिलाच नाही। अतिशय मधुर असा झालेला आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। दुधी भोपळा असा हा कोवळा घेतला, थोडेसे सालं काढले, थोडेसे ठेवले, अगदी सगळे काढू नका, मधला गर काढू नका। जर जाड असेल तर त्याच्या बिया तुम्हाला काढू वाटल्या तर काढा गर। जाड किसणी घ्या, ही बघा अशा पद्धतीने मोठ्या होलची, आणि मस्तपैकी किसून घ्या। अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी रेसिपी दाखवलेली आहे। याआधी मी दुधी भोपळ्याचं ही एक रेसिपी दाखवली, नंतर थालीपीठ दाखवले, आता परत एकदा मस्तपैकी म्हटलंय चला आज हलवा बनवूया। तर अगोदर थोडा करून बघितला, खूप छान झाला, म्हणून हा पूर्ण भोपळ्याचा मी आज बनवून राहिले आहे। तर पूर्ण असा हा किस मी करून घेतला। बघा किती सुटसुटीत मोकळा असा झालेला आहे। बारीक किसणीने किसला असता तर कदाचित पाणी खूप निघालं असतं, आणि थोडेसे सालं ठेवले त्यामुळेही तो असा मोकळा भुरभुरीत झाला। हे बघा, हे सर्व पदार्थ त्यामध्ये टाकायचे आहे। अगदी सोपे आहे, घरातील साहित्यात होणारे आहे। चला लगेच वेळ न दवडता रेसिपी बनवूया। तर एक पॅन तापत ठेवला, त्यामध्ये असे साजूक तुपाचे 2 चमचे टाकले। हे बघा, ते वितळून घेतलं आणि तो किस त्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतला। येथे फुल गॅस ठेवायचा आहे कारण भोपळ्याला पाणी सुटते, आणि फुल गॅस असला की ते पाणी न सुटता मस्तपैकी तो शिजला जातो। हे बघा अशा पद्धतीने। तर अत्यंत पौष्टिक असलेला, औषधी गुणधर्म असलेला ह्या भोपळ्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे। 92% पाणी आणि खनिजे, जीवनसत्वे, व्हिटॅमिन बी, सी, तंतुमय पदार्थ भरपूर असतात। यामुळे वजन कमी होते, पचनक्रिया सुधारते। तर बघा, मस्त असा आता आपला भोपळा किस परतवायचा झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्हीही व्यवस्थित परतून घ्या। आता हे मी साईसहित दूध घेतलेलं आहे, तुम्हीही तसंच घ्या, आणि त्यामध्ये राहिलेलं म्हणजे भोपळा शिजून जाईल। ही मी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, तुम्हीही घ्या असं मला वाटतं। अगदी असा रवा हलवा होतो। तुम्ही टेक्स्चर बघितलंच, आणि तुम्ही जर स्वतः बनवलं ना तर तुम्हाला खूप असं स्वतःचंच कौतुक होईल। अरे वा, अगदी खव्यासारखी चव जर ह्या हलव्याची येत असेल तर काय हरकत आहे बनवायला, आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे। तर अगदी रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रण करायसाठी सुद्धा तुम्ही ह्या भोपळ्याचे सेवन आठवड्यातून 2-3 वेळा केलं पाहिजे। तर चला, कमी गॅसवर मस्त तो वाफायला ठेवला। अशा पद्धतीने तुम्हीही वाफून घ्या। त्यातलं आता अगदीच पाणी आणि दूध मस्त असं आटून गेलेलं आहे, आणि बघू शकता तुम्ही की ती जी आपण मिल्क पावडर टाकली होती ना, ती बघा कशी अशी खव्यासारखी त्यामध्ये पूर्ण पसरलेली गेली आहे। बघा, आता त्यामध्ये साखर टाकायची आहे, ती पण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका। तर इथे मी 2 ते 3 मुठी टाकलेल्या आहे, तुम्हाला दाखवते अगदीच हाताने। तर तसंही भोपळा थोडासा गोड असतो, त्यामुळे थोडी कमी साखर टाका तुमच्या आवडीनुसार। त्यात वेलची पावडर आणि सुकामेवा टाका, म्हणजे हेच की पिस्ता, काजू, बदाम, अगदी चारोळे टाकले ना तरीही छान। तर माझं असं म्हणणं आहे की आठवड्यातून भोपळ्याची एक भाजी बनवायची, एक दिवस थालीपीठ बनवायची, आणि एक दिवस असा हलवा बनवायचा। ही ताजी ताजी मी मस्तपैकी वेलदोड्याची पावडर बनवलेली आहे आणि प्रथम त्यात टाकत आहे, त्यामुळे आणखीन सुगंधात भर पडला। तर उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी भोपळा अतिशय उपयुक्तात आहे। आणि सुगंधात म्हटलं तर जायफळ हा माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे। मी कुठल्याही गोड पदार्थामध्ये किंचित का होईना जायफळ टाकते, तुम्हीही टाका। खरंच अतिशय मधुर असा हा दुधी भोपळ्याचा हलवा नक्की एकदा तुम्ही बनवून बघा। मस्तपैकी आता साखरही झाली, सर्व काही पदार्थ टाकायचे झाले। आता त्यामध्ये तुम्ही सुकामेवा टाकू शकता, म्हणजे त्यातलं आता अगदी दूध, पाणी सर्व काही आटून गेलेलं आहे, आणि अतिशय रुचकर असा हा आपला दुधी हलवा तयार झालेला आहे। आज आमच्याकडे दुधी हलव्याबरोबर खास इडली सांबर आहे, मस्तपैकी असा बेत आखलेला आहे। बघा कसं टेक्स्चर दिसतं आणि कसा मस्त असा हा हलवा दिसत आहे। नक्की एकदा बनवा, तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा।